कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. रायगडमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराप्रकरणी कारवाई. आरोपींना सुनावली 6 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींची गय केली जाणार नाही, आदिती तटकरे यांनी केला संताप व्यक्त. रत्नागिरीचे विमानतळ पुन्हा सुरू होणार. कसे असणार रत्नागिरीतील विमानतळ? विमानतळ नागरिकांसाठी खुले करण्याची तारीख ठरली. महाडमधील वरंदगावच्या हद्दीत नाल्यामध्ये ट्रॅक्टर पलटी. अतिरक्त गेल्याने ट्रॅक्टर ड्रायव्हर जागीच ठार. या घटनेने वरंद गावावरती पसरली शोककळा. आणि 21 वर्ष अखंड परंपरा असलेल्या जेसी फेस्टिवलचा सारेजण घेत आहेत मनमुराद आनंद. जेसी फेस्टिवलला नागरिकांची तुफान गर्दी. आता पाहूया सविस्तर वृत्त. रोह्यामध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराने सबंध रायगड हादरला आहे. संबंधित आरोपीला फाशी द्या, कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीवरती ग्रामस्थ, महिला भगिनी ठाम राहत राग व्यक्त करीत आहेत. आधीच रोहेकरांनी आरोपींना अटक व कठोर शिक्षेसाठी पोलीस ठाण्याला घेराव घातला. या घटनेची गांभीर्यता ओळखून खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे रोह्यात ठाम मांडून होते. खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन घारगे यांनी ग्रामस्थांना दिले. दुसरीकडे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार घटनेबाबत नामदार आदिती तटकरे यांनीही संताप व्यक्त केलाय. वरसे येथे जाऊन पीडित कुटुंबियाची भेट घेतली. घटना अतिशय निंदनीय, असंवेदनशील आहे. प्रकरणातील आरोपींची गय केली जाणार नाही. मुलीला न्याय मिळवून देत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे नामदार आदिती तटकरे यांनी कुटुंबाला धीर देत आश्वासित केले. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी संबंधित आरोपींना न्यायालयाने तब्बल 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. ज्या काही वासना नराधमांनी हा जो काही कृत्य केलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे. आम्ही मुकमोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही निषेध केलेला आहे. रोहा तालुक्यातील माय भगिनीच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि रोहा पोलीस ठाणे येथे मूकमोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर SIT स्थापन करून ह्या जो काही हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय दिलावण्यासाठी किंवा त्या नराधमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला आजन्म कारावास होण्यासाठी आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो. पोलीस प्रशासनाकडून हा मुद्दा गांभीर्य नसल्यासारखा प्रकार घडला आणि तो टाळाटाळ करण्यासारखा प्रकार घडला होता सुरुवातीला. मात्र ज्या वेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा जो प्रकार घडला आहे तो एका अल्पवयीन मुलीवर 11-12 वर्षाच्या घडलेला आहे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत हा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला कुठे पोलीस प्रशासनाची सूत्र थोडीशी हळहळायला लागली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन FIR नोंद केली. पनवेलमधील कुंडेवहाळ आणि बंबावी गावामध्ये क्रशरमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी आज पनवेल तहसीलदारांकडे तक्रार दाखल करून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. क्रशरमुळे निर्माण होणारी धूळ आरोग्यासाठी घातक असून लहान मुले आणि विशेषतः वयोवृद्धांना श्वसनाचा त्रास होत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांनी आता तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. प्रशासनाने लवकरच या समस्येवरती तोडगा काढावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आम्ही कुंडेवालचे ग्रामस्थ आहोत आणि आम्हाला धुलीचा प्रदूषणाचा खूप त्रास होतो. कुंडेवालमध्ये ओला, कुंडेवाल आणि बंबावीपाडा, कातकारवाडी पण त्याच्यामध्ये समावेश आहे. तर याच्यामध्ये तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं होतं. आमच्या सरपंचासोबत आम्ही पत्र दिलं 2022मध्ये. याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. काल त्यांनी अचानक कारवाई केली, पण ती अर्धवट केलेली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की ती पूर्ण कारवाई करायला पाहिजे. अर्ध बंद आणि अर्ध चालू नाही, पूर्ण करायला पाहिजे बंद, हेच आमचं मागणं आहे. बस एवढंच. हे सगळं क्रेशरच्या प्रॉब्लेम झालेले आहेत, भरपूर चालू आहेत तिकडे एअरपोर्टमध्ये, बॉम्बेपाडामध्ये, कुंडेवालमध्ये. या सर्वच कारणं आहेत त्यांच्या. आणि ते केमिकलचा एवढा त्रास होतो सगळ्यांना. म्हातारी वगैरे भरपूर आता वारलेत, काही जवानांना जे आहेत त्यांना त्रास होतात, म्हणजे मुलांना त्रास होतो याचा प्रदूषणाचा. याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आमचं. पण याच्यावर कुणीही कारवाई केलेली नाही. काल फक्त अर्धवट कारवाईसाठी आले होते, थोडीसाठी आणि निघून गेले. थोडंच अर्ध बंद केलं, अर्ध चालू आहे. त्याच्यासाठी आम्हाला वाटतं, आमचं म्हणणं आहे की सर्वच बंद व्हावे, ते आम्हाला त्रास म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही कोणाला.
तर ते काही उत्तर द्यायला मागत नाही, आम्हाला वरून आदेश आहे एवढं ते बोलतात. आता आपल्या गावामध्ये कॅन्सर वाढला आहे, दुली मुलं, हार्ट अटॅकचा परिणाम वाढला आहे, श्वसन विकाराचा हे वाढले आहेत. हे यांचा दखलंदाजी काही घेत नाही काहीच, बिंदास सर्व चालू आहे. ते बंद करायची भूमिका ठेवू सर्व गावकरी मिळून. रस्त्यावर उतरू बस. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्या कन्येचे कौतुक केले आहे. किरण सामंत यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या मुलीने रात्रंदिवस एक केला होता. त्यांचे काम पाहून राजापूरमधल्या कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांची मुलगी अपूर्वा सामंत यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत निलेश राणे. अपूर्व सामंत या किंग मेकर झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी तुम्हाला निवडून आणण्यामध्ये जे काय केलंय ना काम, ते तुम्हाला कोण डायरेक्ट सांगणार नाही, पण आम्ही आजूबाजूला जे काय ऐकून होतो ना, अपूर्व मनापासून तुझं कौतुक आहे. तू खूप मोठी हो आणि तू होणारच आहेस. आता कोणच थांबू शकत नाही. एवढं काम ह्या वयामध्ये, तुझ्या वयाचा आम्ही होतो ना, आम्ही स्टेजवरच यायचो नाही, आम्ही कुठेतरी मागे उभे असायचो. काय तेव्हा कळायचं नाही. बाळासाहेब कधी कधी दौरे काढायचे, 100-150 गाड्या तेव्हा निघायच्या आणि कुठल्या तरी 120व्या गाड्यामध्ये आम्ही असायचो. आणि पण तू या वयामध्ये हे सगळं जे कॅप्चर केलं, जे एस्टॅब्लिश केलं स्वतःला ना, तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सामंत साहेब, मी तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांना मला माहित नाही किती लोक काय म्हणतात की निलेशने तुमच्यासाठी असं केलं, निलेशने तुमच्यासाठी असं केलं, पण मला कधी माझ्या वडिलांचा किंग मेकर कोणी सांगितलं नाही. पण तुमची मुलगी तुमच्यासाठी किंग मेकर आहे, लक्षात ठेवा. काजरगाठी धार कुवारबाव येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण आणि फीत कापून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उद्योगमंत्र्यांनी यावेळी इमारतीमधील दालनांची पाहणी केली. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, गट शिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, बापू म्हाप, राजन शेट्टे, संस्थेचे माजी प्राचार्य श्री भागवत आदी उपस्थित होते. रत्नागिरीतील विमानतळ पुन्हा सुरू होण्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. कसे असणार आहे रत्नागिरीतील विमानतळ आणि केव्हा सुरू होणार आहे या संदर्भात उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. पाहूया. म्हणजे सगळी विकासाची संकल्पना रत्नागिरीकरांची जर पूर्ण होत असेल तर मला असं वाटतं की राजकारणाचे 15 दिवस आपण राजकारण केलं पाहिजे आणि बाकीचे 4.5 वर्ष आपण सगळ्यांनी हातात हात मिळून काम केलं पाहिजे. रत्नागिरीच्या उन्नतीसाठी काम केलं पाहिजे. अजून एक सांगतो, कधीतरी माझ्यावर विमानतळावर चला. रत्नागिरीचं विमानतळ जेव्हा 1 वर्षानंतर खुलं होईल ते तुमचं सगळ्यांना आपल्यालाच आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज एअरपोर्ट जर कुठं उडानमधनं तयार होते ते रत्नागिरीमध्ये होतंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग जाऊन बघा, महाराष्ट्रातली 1 नंबरची इंजिनिअरिंगची बिल्डिंग आज रत्नागिरीमध्ये उभी राहिलेली आहे. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी आत्मसात कराव्यात. आणि जसं मला प्रेम दिलेत, आशीर्वाद दिलेत, तसंच प्रेम आणि आशीर्वाद भविष्याच्या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये देखील आपण द्यावे. रत्नागिरीकरांसाठी एक आनंदाची बातमी. रत्नागिरीमध्ये नाचणे गावी केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते आपण पाहूया. आता झालं 4थी टर्म झाली, 5वी टर्म सुरू झाली. 5व्या टर्म मध्ये देखील रत्नागिरीकरांच्या ज्या काही विकासात्मक अपेक्षा आहेत त्या देखील पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. आपल्याला माहित असेल 15 दिवसापूर्वी एक कॅबिनेट मिटिंग केंद्र शासनाची झाली. कॅबिनेट मिटिंग होत असताना त्या मिटिंगचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते. आणि त्या कॅबिनेटमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी, मी तालुक्यासाठी असं म्हणत नाही, रत्नागिरी जिल्ह्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातला अजून एक ऐतिहासिक निर्णय झाला. ज्यावेळी कॅबिनेटची मिटिंग सुरू झाली तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी एक प्रस्ताव आणला की देशाच्या विविध भागांमध्ये केंद्रीय विद्यालय आपल्याला सुरू करायची आहेत. मग त्याची यादी वाचण्यात आली. आता नाचणे गावाचे कोण आहेत का, आलेत काय? तुमच्या नाचण्याचं महत्व सांगतो. आणि असं वाचता वाचता मार्कर नाचणे या शब्दावर गेला. नाचणे आणि पुढे रत्नागिरी होतं. तेव्हा पंतप्रधान महोदयांनी विचारलं, हे नाचणे काय आहे? तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला असा हा एक ग्रामीण भाग आहे
की त्या ग्रामीण भागामध्ये आपण केंद्रीय विद्यालय सुरू करतोय. त्याच्यावर पंतप्रधानांनी विचारलं, मग बाकीच्या ठिकाणी कुठं सुरू करताय? तर त्याच्यामधल्या अनेक मेट्रो सिटी होत्या. ऑन दी स्पॉट पंतप्रधानांनी निर्णय घेतला की भविष्यातली केंद्रीय विद्यालय जशी मेट्रो सिटीमध्ये आवश्यक आहे तशी नाचण्यामध्ये देखील आवश्यक आहे. बाकीची सगळी रद्द झाली मेट्रो सिटी मधली. आणि देशातल्या ग्रामीण भागामध्ये केंद्रीय विद्यालय देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं. महाराष्ट्रामध्ये 2 केंद्रीय विद्यालय मंजूर झाली. एक नाचण्यामध्ये झालं आणि दुसरं अकोल्यामध्ये झालं. बाकी कुठेही झालं नाही. त्याच्यामुळे रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने हे देखील आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंय. महाड तालुक्यातील वरंद गावातील शेती व्यवसाय करणारे सतीश संपत देशमुख हे त्यांच्या स्वतःच्या शेतातून ट्रॅक्टर स्वतः चालवीत वरंद येथे येत असताना मौजे धरणवाडी येथे आले असता त्यावेळी ट्रॅक्टरची ट्रॉली ही रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये जाऊन ट्रॅक्टर पलटी होऊन या अपघातामध्ये सतीश संपत देशमुख हे अतिरक्त गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे वरंद गावावरती शोककळा देखील पसरलेली आहे. कोकणात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. नारळ विक्रीचा मोठा व्यवसायही येथील स्थानिक नागरिक करत असतात. मात्र मागील काही वर्षापासून नारळ बागायतींमधून नारळ उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे नारळाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या वेंगुर्ले या नारळाच्या मुख्य बाजारात एक नारळ नग 35 रुपये ते 40 रुपये तर 55 रुपये किलो एक नग असा दर वाढलेला आहे. नारळाच्या किमतीत वाढ होण्यामागे शेकरू आणि माकड हे वन्यजीव कारणीभूत आहेत असे बागायतदार सांगत आहेत. आता मी आता दाभोलीत आहे, पण वेंगुर्ला मार्केट जर बघितलं तर साधारण 55 रुपये किलो ह्या भावानं सोललेला नारळ आणि साधारण 35 ते 40 रुपये हा किरकोळ बाजारामध्ये नारळ विकला जातो. पण नारळाचं उत्पादनच फार कमी झाल्यामुळं हा दर आहे. उत्पादन कमी होण्याची काय कारण आहेत? गेल्या 2 वर्षात जर बघितलं उत्पादनामध्ये तर हवामानातील बदल तर आहेतच. इरिओफाईड माइट्समुळे बऱ्यापैकी नुकसान झालं, पण त्याच्यावरती शेतकऱ्यांनी काही प्रमाणामध्ये ते रोखण्यासाठी प्रयत्न केले. पण गेल्या वर्षभरामध्ये शेकरू ह्या प्राण्यानं प्रचंड त्रास दिलेला आहे. इकडे तुम्ही जर कुठल्याही बागेत बघितलं इकडच्या, तर प्रत्येक नारळाच्या झाडाखाली 7-8 नारळ तुम्हाला शेकरूने खाऊन टाकलेले दिसतील. किंवा केडली म्हणजे ज्याला लाल तोंडाची माकड म्हणतात, त्याने सुद्धा प्रचंड नुकसान केलेलं आहे. आणि ह्यावर काहीच ठोस उपाययोजना शेतकऱ्यांच्या हातात नाही. आणि त्याच्यामुळं आणि शासनाकडे सुद्धा हीच मागणी, ह्या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी जरी मागणी आम्ही केली तरी खूपच नुकसान झालेलं आहे आणि उत्पादन कमी झालं, त्याच्यामुळे हा दर वाढलेला आहे. रत्नागिरीच्या समुद्रात एलईडी लावून मासेमारी नौकांना मदत करणाऱ्या एका एलईडी ट्रॉलरवरती कस्टम विभागाने कारवाई केली आहे. समुद्र किनाऱ्यापासून 12 सागरी मैलावरती हा एलईडी ट्रॉलर कस्टमच्या गस्तीवेळी आढळून आला. ट्रॉलरवर लाखो रुपये किमतीची एलईडी लाईट, 7 लाख रुपये किमतीचा जनरेटर, 600 लिटर डिझेल आदी सामग्री होती. या नौकेवरील साहित्य जप्त करण्यात आलं असून तांडेलसह 3 खलाशांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. पुढील कारवाईसाठी ट्रॉलर मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचं कस्टमचे निरीक्षक राजेश लाडे यांनी सांगितलं आहे. की आज रोजी सकाळी आमचं एक सी विजिल असं पेट्रोलिंग चालू होतं. तर त्या दरम्यान आम्ही एक किनाऱ्यापासून 10 मराठीत म्हणतो आपण नॉटिकल मैल, तर या अंतरामध्ये आम्ही ज्यावेळी गस्ती करत होतो असताना आम्हाला एक संशयास्पद बोट आढळली. तर त्याच्यावरती आम्हाला एलईडी म्हणजे लाईट सिस्टीम असलेलं सर्व सामान दिसून आलं. तर जनरेटर प्लस बल्ब मोठ्या प्रमाणात असे त्या बोटीवर आम्हाला निदर्शनास आले. त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली असता ते काही मच्छीमारी करत नव्हते, परंतु त्यांच्याकडून असं आम्हाला निदर्शनास आलं की ते आम्ही मच्छीमारी लोकांना आम्ही लाईट व्यवस्था पुरवतो. तर या गोष्टीकडे शासनाने या गोष्टी म्हणजे मेरिटाईम बोर्ड आणि फिशरीजवाल्यांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे. तर तरीसुद्धा हा प्रकार आम्हाला आढळून आला. त्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आणि कारवाई दरम्यान आम्हाला त्यांच्याकडे पूर्ण जनरेटर सेट, त्याच्यानंतर एलईडीचे बल्ब आणि जवळजवळ 600 लिटर डिझेल साठा आणि त्यांच्या बोटीवर 4 खलाशी
होते हजर होते. त्याच्यापैकी एक तांडेल आणि 3 खलाशी. तर त्या लोकांची नाव वगैरे आम्ही नमूद केली, त्यांचे मोबाईल नंबर घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानुसार त्यांनी असं सांगितलं की आम्ही 2 महिन्यापासून आम्ही हे काम करत आहोत. तर जे कोणी मच्छीमार आम्हाला कॉन्टॅक्ट करतात त्यांना आम्ही ते लाईट पुरवतो. मग ते आम्हाला त्यानुसार आम्हाला पैसे देतात. तर या याच्यावर पुढची कारवाई आम्ही आमच्या ऍक्टप्रमाणे आम्ही जी काय कारवाई करणार आणि आम्ही त्याच्यानंतर आम्ही ते फिशरी डिपार्टमेंटला मी सुपूर्द करणार, कारण त्याच्या पुढची कारवाई फिशरी डिपार्टमेंट करणार. गेली 21 वर्ष अखंड परंपरा असलेला जेसीआय खेडचा कोकणातील लोक आतुरतेने वाट बघत असलेला फेस्टिवल म्हणजे जेसी फेस्टिवल. याही वर्षी हा जेसी फेस्टिवल दिनांक 7 जानेवारी ते 12 जानेवारी असा सुरू आहे. रसिक प्रेक्षक, खवय्ये, तरुण तरुणी, आबालवृद्ध या फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहत असतात. या नियोजनबद्ध फेस्टिवलचा सारेजण मनमुराद आनंद घेत असतात. प्रत्येक दिवशी नवनवीन कलाकार, मनोरंजनाचे कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, महिलांसाठी उपक्रम राबवत असल्याने साऱ्यांचे लक्ष या फेस्टिवलकडे लागून राहिलेले असते. काल दिनांक 10 जानेवारी रोजी सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचे खास आकर्षण होते. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी फेस्टिवलमध्ये तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले. धनश्री काडगावकर हिने आपल्या नृत्याने साऱ्यांचीच मने जिंकली. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, वज्रजुडावलंकृत पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा, माँसाहेब जिजाऊ साहेबांचा. महाराज गणपती, भूपती, प्रजापती, गजपती, अश्वपती, जयपती, सुवर्ण रक्त श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. दापोली तालुक्यातील शिरसाडी ग्रामस्थ मंडळ, ग्रामीण व मुंबई मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित 102 वा हरिनाम सप्ताह निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली. यावेळी संजय कदम यांच्या हस्ते 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी दापोली तालुका प्रमुख श्री ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सचिव श्री नरेंद्र करमरकर, खेड तालुका प्रमुख व फुरुस विभाग प्रमुख श्री दत्ता भिलारे तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ, शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालय, पेण शिक्षण विभाग, विज्ञान आणि गणित मंडळ तालुका पेण, ट्री हाऊस स्कूल पेण यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे विज्ञान प्रदर्शन पेण येथील ट्री हाऊस स्कूल येथे संपन्न झाले. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात एकूण 110 प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती DB पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, गट शिक्षणाधिकारी अरुणादेवी पवार, शर्मिला वैकुंठ पाटील, अध्यक्षा ट्री हाऊस हायस्कूल पेण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती करतोय आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी आपल्याला. आपण नेहमी सहज एक गोष्ट बोलतो की विज्ञानाने खूप प्रगती केली, पण विज्ञानाने केलेली प्रगती ज्या लहान लहान टप्प्यामधून ती प्रगती रूपाला आली, असे अनेक टप्पे माणसाच्या आयुष्यामध्ये घडले. अगदी आपण एक, मला आठवतं, एक ती मेंटोसची आपण एक जाहिरात पाहतो. एक कोणतरी काही गाढव घेऊन चाललेला असतो, गाढव काय हलत नसतो आणि मग तो कोणतरी मेंटोसची गोळी खातो आणि मग त्याच्या लक्षात येतं की गाढवाच्या ऐवजी आपण ते चौकोनी चाक करण्यापेक्षा आपण ते गोल चाक केलं पाहिजे. अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत
त्यांनी सुद्धा विज्ञान या ठिकाणी पुढे नेलं. अंगावरती केवळ प्राण्यांची कातडी घेऊन जो माणूस जगत होता तो आता चंद्रावरती वस्ती करण्याच्या याच्यामध्ये आता गोष्टी करायला लागलाय. अशी स्वप्न या ठिकाणी पाहायला लागलाय. या स्वप्नांमध्ये अशाच विज्ञानामध्ये घडलेल्या छोट्या छोट्या प्रसंगाचा या ठिकाणी वापर केला गेला किंवा या प्रसंगाचा या ठिकाणी वाटा आहे. आणि म्हणून असे छोटे छोटे प्रसंग आपल्या पाल्याच्या सुद्धा डोक्यामध्ये यायला हवेत, आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये यायला पाहिजेत. अशा छोट्या छोट्या कल्पना आपल्याही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या येण्याकरता अशा पद्धतीच्या प्रदर्शनांचा या ठिकाणी घाट घातला जातो. आज खरं तर मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे की आमच्या शाळेला हे तालुकास्तरीय सायन्स एक्झिबिशन ऑर्गनाईज करण्याचा जो मान दिलेला आहे हा एक प्रकारे मी असं समजते की माझ्या शाळेचा शैक्षणिक गौरव आहे, माझ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या शिक्षकाच्या मेहनतीचं हे फलित आहे. सायन्स इज नॉट जस्ट अ सब्जेक्ट, इट इज अ एज्युकेशन, इट इज अ एक्सप्लोरिंग, इट इज अ अंडरस्टँडिंग ऑफ नेचर. असं सर्व जर सायन्स मध्ये आहे तर आपण विद्यार्थ्यांना इथे की आपल्या देशाचं भवितव्य किती उज्ज्वल आहे की त्यांनी त्यांच्या प्रोजेक्ट मधून त्यांची विचारशक्ती, त्यांची सहनशीलता आणि मेहनत ही आपल्याला या प्रोजेक्ट मधून दिसत आहे. त्यामुळे मी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे, सर्व पालकांचे, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी एवढी सुंदरशी नवीन पिढी आपल्या समाजाला दिलेली आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.